ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आजचं शुभवर्तमान आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्या शिष्यावरती असलेलं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्या शिष्यांसाठी असलेली ममता आणि करुणा हे आपल्याला स्पष्ट दिसून येते. आज शिष्य हे बोटीमधून जात आहे आणि संध्याकाळ झालेली आहे, अंधार पडलेला आहे आणि या काळोखाच्या रात्री अचानक वादळ देखील येत आहे आणि ती नाव बोट हेलखावी खाऊ लागत आहे, जणू काही बुडू लागत आहे. आणि अशा क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरती चालत येऊन त्याच्याकडे येत आहे. सुंदर असा एपिसोड किंवा सुंदर असं चित्र आजचं शुभवर्तमान आपल्या समोर ठेवत आहे. हे चित्र नव्हतं तरी सत्य परिस्थिती होती, ज्याप्रमाणे शिष्य पहिल्यांदा आपल्या गुरुशिवाय बोटीमधून प्रवास करत आहे आणि जेव्हा गुरु किंवा मास्टर त्या बोटीमध्ये नाही तेव्हा मात्र त्यांना अंधारातून जावं लागत आहे, तेव्हा मात्र त्यांना या विलक्षण अनुभवातून जावं लागत आहे. आणि काय त्याची परिस्थिती होती, मनामध्ये भीती निर्माण होत आहे, मरणाची भीती निर्माण होत आहे. आणि अशा क्षणाला ते आरडाओरडा करत आहे, प्रभूची याचना करत आहे आणि त्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत येऊन त्यांच्याकडे येत आहे. त्यांच्या मनातील भीती काढून सांगत आहे की भिवू नका, मी आहे, तुमच्या बरोबर आहे. या एका सुंदर अशा घटनेद्वारे परमेश्वर आपल्याला सांगू इच्छित आहे की आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे काळोखी रात्र येत राहणार. आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे वादळ वारे येत राहणार, संकटे येत राहणार. आपल्या जीवनाची होडी किंवा नाव हेलखावी खाऊ लागणार आणि आपल्या मनात नक्कीच भीती येईल की आता आम्ही मरणार आहोत. आणि या क्षणाला जेव्हा आपण प्रभूची याचना करतो, जेव्हा आपण आपल्या परमेश्वरावरती विसंबून राहतो, तेव्हा परमेश्वर जणू काही पाण्यावरून चालत येऊन आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आणि ते शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितले, डू नॉट बी अफ्रेड, तुम्ही भिवू नका, मी आहे, तुमचा गुरु आहे, तुमचा प्रभू आहे, तुमच्या बरोबर असणार आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जवळ येतो तेव्हा ते वादळ शांत होते. आपल्या जीवनामध्ये दुःख येतात, संकटे येतात, आजार येतात, अनेक प्रकारचे गोष्टी या वादळाद्वारे आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि या क्षणाला जेव्हा परमेश्वराची आपल्याला साथ असते आणि आपली साथ परमेश्वराला असते, जेव्हा परमेश्वराला आपल्या जीवनाचा आपण केंद्रबिंदू बनत असतो, तेव्हा कितीही वादळ वारे आले तरी आपल्या जीवनाची नाव किंवा होडी बुडू शकणार नाही. कारण आपला कॅप्टन, कारण आपला भरोसा, आपला जो उत्तम ड्रायव्हर आहे, उत्तम परमेश्वर आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावरती असतो. आणि तो नक्कीच आपली या दुःखातून, संकटातून सुटका करत असतो आणि आपला सामर्थ्य देत असतो या वादळातून आपल्या जीवनाची नाव होडी व्यवस्थित नेण्यासाठी. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनून आपल्या जीवनामध्ये त्यांना अग्रस्थान देण्यासाठी पाचारण करत आहे. जेव्हा जेव्हा शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये अग्रस्थान दिले, जेव्हा जेव्हा प्रभू येशूच्या नावाने ते पुढे गेले, तेव्हा तेव्हा यश त्यांच्या पदरामध्ये पडलं, तेव्हा तेव्हा ते यशस्वी झाले. पण जेव्हा ते प्रभू येशू शिवाय कार्य करू लागले तेव्हा मात्र भीतीने त्यांच्यामध्ये वर्चस्व केलं. आणि म्हणूनच ख्रिस्ताशिवाय आपण काहीच करू शकत नाही, परंतु ख्रिस्तासमोर आपण खूप काही करू शकतो, आपला विश्वास दृढ होऊ शकतो. आणि म्हणूनच जीवनामध्ये आपण अग्रस्थान, केंद्रबिंदू ख्रिस्ताला आपण बनवलं पाहिजे. आणि जेव्हा ख्रिस्ताला आपण आपल्या जीवनामध्ये केंद्रस्थान बनवतो, त्याला उच्च स्थान देतो, तेव्हा नक्कीच किती संकटे आले तरी ख्रिस्त आपला सुबुद्धी देत असतो, सत्सक विवेक बुद्धी देत असतो. या संकटातून मार्ग काढण्यासाठी किंवा आपल्याला योग्य ती दिशा दाखवत असतो. आज हा दिवस परमेश्वराने दिलेला आहे. परमेश्वराची साथ न सोडता आपण त्याला जीवनामध्ये अग्रस्थान देऊया, त्याच्यावरती विसंबून राहूया आणि आपला विश्वास
मोठा व्हावा किंवा विश्वास खोलवरती जावा म्हणून ख्रिस्ताकडे आपण विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.